नमस्कार, मी परमदत्त जाधव. तर आज आपण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी पाहणार आहोत. सध्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात युरिया घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे. तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया की युरिया म्हणजे काय? तर युरिया म्हणजे एक नायट्रोजनयुक्त खत आहे, जे पिकांच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असते. गहू, तांदूळ, मका, कापूस अशा अनेक पिकांसाठी युरिया हे वापरले जात आहे आणि म्हणून सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी युरिया सबसिडी दरात स्वस्त दरात हे उपलब्ध करून देतो. तर सध्या एका 45 किलो युरियाची बॅगेची अधिकृत किंमत सुमारे ₹266 इतकी आहे. परंतु धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी हीच युरिया 400 ते 500 आणि कुठे तर ती ₹700 विकली जात आहे, असे समोर आलेलं आहे. तर शेतकऱ्यांना त्याचा हक्काच्या खतासाठी दुप्पट तिप्पट पैसे हे द्यावे लागत आहेत आणि म्हणून आता प्रश्न असा पडतो की हा घोटाळा नेमका कसा चालतो? तर सर्वात पहिले म्हणजे कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातो. काही दुकानदार आणि दलाल युरिया स्टॉकमध्ये असतानाही तो लपवून ठेवतात आणि म्हणून शेतकऱ्यांना खत उपलब्ध होत नाही असे सांगतात. जेव्हा शेतकरी घाबरतो आणि त्याला पेरणीसाठी तातडीने खतांची गरज असते, तेव्हा त्याच्याकडून जास्त पैसे घेतले जातात आणि नंतर ते जे खत आहे ते शेतकऱ्याला दिले जात आहे. आणि म्हणून दुसरी पद्धत म्हणजे अशी की लिकिंग सिस्टीम. यामध्ये दुकानदार शेतकऱ्यांना सांगतात की युरिया घ्यायचा असेल तर सोबत दुसरं खत हे किंवा औषध घ्यावे लागेल. जर तुम्हाला युरिया घ्यायचा असेल तर युरियासोबतच दुसरं एक खत घ्या किंवा त्याला दुसरं अजून काही औषध वगैरे घ्या. म्हणजे कोणती तरी एक वस्तू ह्या खतासोबत घ्यावी लागते. तर ही लिंकिंग सिस्टीम असते दुसरी. तर यामुळे शेतकऱ्यांना नको असलेल्या वस्तूही महागात घ्याव्या लागतात. तर तिसरी म्हणजे मोठी जी गोष्ट आहे, समस्या आहे, ती म्हणजे साठेबाजी. काही लोक मोठ्या प्रमाणात युरिया साठवून ठेवतात आणि मागणी वाढल्यानंतर जास्त दराने हे विकतात. ती गोण ₹266 घेतलेली गोण ही लपवून ठेवतात आणि नंतर ती 1000, 700, 800 अशी त्यांना जे किमतीत वाटेल किंवा ज्यावेळेस तुटवडा निर्माण होतोय त्यावेळेस जी किंमत बाजारामध्ये चालते ब्लॅकमध्ये, ती किंमत ही शेतकऱ्याला मोजावी लागते. यामुळे बाजारात शेतकऱ्यांसाठी खत कमी पडते आणि याशिवाय काही ठिकाणी बनावट युरियाही विकला जातोय. डुप्लिकेट हा युरिया असतोय आणि तो विकला जातोय, तयार करून विकला जातोय असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. म्हणजे डुप्लिकेट ज्या खत आहे, युरिया आहे, ती विकल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते आणि म्हणून आता या सगळ्यांचा परिणाम शेतकऱ्यावर कसा होतोय ते पाहूया. तर सर्वप्रथम शेतकऱ्यांचा खर्च प्रचंड वाढतो. त्यांना जास्त पैसे देऊन खत खरेदी करावी लागते. दुसरे म्हणजे वेळेवर खत मिळत नाही आणि त्यामुळे
जी पिकांची वाढ आहे ती वाढ थांबते. तिसरं म्हणजे उत्पादन हे कमी होते आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते. कारण या घोटाळ्यामुळे किंवा हे भेसळ केल्यामुळे हा फटका शेतकऱ्यांमध्ये वर किंवा त्यांच्या शेतीवर हे पडत असते आणि यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत येतात आणि मानसिक तणावही वाढतो. आता सरकार काय करते आहे ते आपण पाहणे देखील महत्त्वाचे आहे. तर सरकारने अनेक ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केलेली आहे. तर काळा बाजार करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई केली जात आहे. तर खत विक्रीसाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि काही ठिकाणी डिजिटल ट्रॅकिंग ही सुरू करण्यात आलेली आहे. तरीही ही समस्या पूर्णपणे थांबलेली नाही आणि अजूनही अनेक ठिकाणी हा घोटाळा सुरू आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनी स्वतःही जागरूक राहा अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण स्वतःने जागरूक राहिले पाहिजे. नेहमी युरियाची जी अधिकृत किंमत आहे ती तपासा. खत घेताना पक्के बिल घेत जा. कोणी जबरदस्तीने दुसरे खत दिले तर त्या घ्यायला लावत असेल तर त्याला नकार द्या आणि अशाच प्रकारच्या घटना दिसल्यास त्वरित कृषी अधिकाऱ्यांना माहिती द्या. शेवटी आपण इतकेच म्हणू शकतो की युरिया घोटाळा हा फक्त आर्थिक गुन्हा नाही, तर तो एक शेतकऱ्यांचा हक्काचा मोठा अन्याय आहे. जर वेळेत यावर नियंत्रण मिळाले नाही तर याचा थेट परिणाम हे देशाच्या शेतीवर आणि अन्न उत्पादनावर हा होऊ शकतोय. आणि म्हणून ही समस्या गंभीर आहे आणि प्रत्येकाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अशाच महत्त्वाच्या आणि ज्या सत्य बातम्या आहेत त्या आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील आणि म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.